बघ्या अरे असं काय टेन्शन आलं का म्हटलं घे की मला कायच घेतलं नाही अजून. अरे बायको गेल्या माहेरी त्यामुळे टेन्शन मध्ये आहे मी येणच झाली ती. असं मग बायको माहेरी गेल्या म्हणून आनंदानं दारू प्यायलाय का खरंच बायको येईना नांदायला म्हणून टेन्शन आलंय म्हणून दारू प्यायलाय? ते काय ते तू ठरव बाबा. पण मला काय म्हणायचं बघ्या अरे टेन्शन नाही कोणाला. या सगळ्या माणसाने सगळ्यांनी टेन्शन आहे. आता बघ तरुणांना नोकर व्यवसाय नाही म्हणून टेन्शन, त्यांची लग्न ठरणार म्हणून टेन्शन. ह्याचं टेन्शन आलं पे दारू, त्याचं टेन्शन आलं पे दारू, ह्याव झालं त्याव झालं म्हणून पे दारू. आता दारू पिणं म्हणजे आता फॅशन झाल्या. पण आम्ही बघ आपण नो बॅड नो इल्ला टेन्शन. आता आम्ही काय दारू पितोय? आम्हाला टेन्शन नाही म्हणून आम्ही दारू पितो. आणि पक्या आणि काय माहिती काय माणसाला कसं आहे निमित्त पाहिजे असं दारू प्यायला. कोण म्हणते बायको संग भांडण झालंय, कोण म्हणते बायको संग पटत नाही म्हणून दारू प्यायला आलोय, कोण म्हणतंय आज लई कामात ताप झालाय अंग सगळं दुखालंय जरा 90 मारल्याशिवाय चैन पडत नाही बा. रात्री झोपच लागत नाही हो मग 90 मारून झोपतोय. पण रात्री झोपला सकाळी उठला आणि मागत असं पुढं आणि रात्री गुत्त्यावर. पण बघा तुला बी माहित आहे आपण दारू पितोय तेवढ्या पुरतं समाधान मागत असं पुढं. फक्त निमित्त आहे दारू प्यायला. माणसाला टेन्शन आलं म्हणून दारू प्यायचं निमित्त आहे. आज मुरल्या रे दारू निमित्त सोडवते नाही. पण दारूमुळं तुला बी माहित आहे मला बी माहित आहे दारू पिणाऱ्या सगळ्यांना माहित आहे दारूमुळं तेवढ्या पुरतं समाधान आहे म्हणून आम्ही दारू पितोय.